महात्मा ज्योतिबा फुले नगरात अज्ञात समाजकंटकाकडून गाड्यांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकमधील महात्मा ज्योतिबा फुले नगर परिसरात बुधवारी मध्यरात्री काही अज्ञात समाजकंटकांकडून चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 मे रोजी रात्रीच्या सुमारास मालधक्का रोड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता। अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी नगरसेवक आणि महापालिकेने बसवलेल्या बाकड्यांवर मद्यप्राशन करत महिलांशी अश्लील वर्तन केल्याचंही सांगण्यात येतंय। यानंतर या समाजकंटकांनी परिसरात पार्क करून ठेवलेल्या गाड्यांची तोडफोड केली। संदीप बागुल, आकाश गाडे, युसुफ कुरेशी यांची चारचाकी वाहने क्रमांक MH04 DB BB 8884, MH15 CD 3514 आणि MH03 BW 5484 या गाड्यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले। सदर घटना गंभीर असून परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले नगर, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, राजवाडा आणि मालधक्का रोड येथील नागरिक भयभीत झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी करीत आहेत। स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळेत पेट्रोलिंग करीत पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची आणि अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी सुनीता पगारे, नाशिक खबर। इथं बाकडे टाकलेले, बाकड्यांवर पोरं बसतात, रातचे दारू पाणी पितात। सुना बाळा आमच्या लेकी आहे, नाती आहे, नवतारण्या, त्यांना ते शिट्या मारतात। पोरी रस्त्याने चालल्यावर छेडछाड करतात। दम दिला तर म्हणतात तुम्हाला चाकूने खुपसून टाकू, सुऱ्यांनी खुपसून टाकू, तुमच्या घरचे काय करतील आम्ही पाहून घेऊ। कोयते घेऊन येतात। याच्यावर साहेबांनी करून काय याच्यावर पोलिसांनी कारवाई करावा आणि इथं बंदोबस्त ठेवावा। मंगलचंद्र मोरे माझं नाव। आमच्या दारासमोर आहे ना गाड्या लावतात, त्या गाडीमध्ये दारू प्यायला बसतात। दारू पिऊन झाली का लगबीला बाहेर उभे राहतात। माझ्या सुना बाहेर भांडे कुंडे घसत राहतात। त्यांना बोलायला म्हणायला गेलं का ते म्हणतात का तुमच्या बापाची जागा आहे का, अशा आम्हाला उत्तरे येतात। आता याच्यावर काय करायचं ते तुम्ही बघा। आपण नाही बोललं तर तिकडून ते हे करीता लई जास्त आती करून राहिले। आता ते दिवसांदिवस पोलिसांनी आहे ना याच्यावर कठोर कारवाई करा, कारण माझ्या सुना राहते, आमच्या लेकी बाळी राहता बाहेर 10, 10:30, 11च्या दरम्यान त्यांचे हेच कारनामे चालू होतात। अज्ञात गुंडांनी टवाळखोर मुलांनी फोडली आणि तिचं बरंचसं नुकसान केलं आणि माझ्या शेजारी लागलेल्या 2-3 गाड्या अजून त्यांनी फोडलेल्या आहेत। हा त्रास आम्हाला बऱ्याच दिवसापासून होतोय, पण काल खूप अति झाली। त्यांनी आमच्या गाड्या येऊन फोडल्यात। त्या गाड्या फोडण्याचं कारण म्हणजे त्या लोक इथं दारू प्यायला बसतात, दारू प्यायल्यानंतर ते भानावर राहत नाही, ते बऱ्याचशा गोष्टींचं नुकसान करतात। कोणाच्या घरावर दगड फेकतात, डायरेक्ट बाया इथं बसलेल्या असतात, बायांच्या समोर लघवी करतात। इथं समोरच त्या आमच्या घराच्या समोरच मोकळं पटांगण आहे, त्या पटांगणाच्या इथे काही बाकडे ठेवलेले आहेत। काही समाजकंटक त्या बाकड्यांवर बसून दारू पितात आणि तिथंच लघवीला उठतात, अश्लील भाषेमध्ये बोलतात। इथं बऱ्याचशा सगळे वस्ती आहे, मोठी वस्ती आहे। तिथल्या मुलींना शाळेत जाताना, क्लासला जाताना त्यांना खूप सारा त्रास आहे। हे शिट्ट्या मारतात, वेगवेगळी कमेंट करतात, अश्लील भाषेमध्ये जोरजोरात बोलतात, हसतात आणि वेगवेगळे इशारे करून त्यांना बोलतात आणि छेड काढतात। पण कोणी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, कारण ते उद्या येऊन ते कोयते घेऊन येतात, शिवीगाळ करतात, दुसरे काही हत्यारं घेऊन येतात, म्हणून कोणी कंप्लेंट द्यायला जात नाही। पण त्यांनी काल बरीच मोठीच घटना घडून आणण्याचा प्रयत्न केला। कदाचित कोणी लोक आमच्यापैकी कोणी जर माणसं जर असते तर त्यांच्यावरही हल्ला त्यांनी चढवला असतात। तर आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अशा जिथं लोक बसून दारू पितात, असे बाकडे जिथं लोक उभे राहतात, अशा ठिकाणचे तिथं येऊन पोलीस यावं व त्यांनी तिथं ते बसतात ते बाकडे घेऊन जावं आणि त्या असे लोक उभे राहतात त्यांना तिथून पांगावं किंवा त्यांना घेऊन जावं, त्यांच्यावर उचित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। हा खूप सारा त्रास आहे, बायकांना त्रास आहे, मुलींना त्रास आहे। जर असंच झालं तर मुली कशा काय बाहेर शिकायला जातील, त्यांनी क्लासला कधी जायचं की नाही, का घरातच बसायचं। तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि उचित कारवाई करावी अशी आमची विनंती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.